नमस्कार, मी अस्मिताच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार 10 मिनिटात झटपट होणारे छान असे यम्मी मोदक। हे बनवण्यासाठी फक्त 10 मिनिटे लागतात। हे बघा, येथे आपण घेणार आहोत बाउंस क्रीम बिस्किट। चला, हे आता आपल्याला बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे। हे बघा, हे बिस्किट आपण 2 बिस्किटचे पुडे 10 वाले घेतले होते। हे आपण ही क्रीम बाजूला काढून घ्यायची आहे। ही सगळी अशी क्रीम घेतली। त्यानंतर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची बारीक पूड करून घ्यायची आहे। हे बघा, आता हे आपण बारीक केलं। याला आपण एका बाउलमध्ये काढून घेतलं। बिस्किटांचा जो आपण पावडर बनवली होती ती। त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडे थोडे दूध घालून याचे मळून घ्यायचे। हे बघा, असे आपण लागेल तसे थोडे थोडे दूध घालून घेऊ। एकदम जास्त घालायचे नाही आपल्याला। थोडे थोडे दूध वापरून आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे। हे बघा, हे ते मळून असे थोडे थोडे दूध वापरून मळून घेणार आहोत। हे बघा, असे छान आपल्याला मळून घ्यायचे आहे। आता क्रीम जी काढली होती त्याच्यामध्ये 1 चम्मच साखर आणि बदाम काजू बारीक करून घातले आहेत व असे याचे सारण बनवून घेतले आहे। हे आता छोटासा गोळा घेतला मी याच्यातून आणि हातावरच आपल्याला याची छोटीशी पारी बनवायची आहे। हे बघा, आता या गोल पारीमध्ये आपल्याला आपण जे बनवलेलं सारण आहे ते आपल्याला घालायचे आहे। हे बघा, असे घालून घ्यायचे आहे आणि एकदम गोल बनवून याच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत। हे बघा, पाहू शकता असे मस्त छान याच्या कळ्या पाडतात। हे बघा, किती मस्त आपला मोदक तयार झाला आहे। अशाच पद्धतीने मी सगळे मोदक बनवून घेतले आहेत। हे बघा, अशा छान कळ्या पडतात त्याला आणि किती सुंदर मस्त मोदक आपले तयार आहेत। आपण चॅनेलवर जर आपण नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।